पुण्यामधल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या प्रकरणावरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी महायुतीमधल्याच मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये तलवार उपसली आहे। एकनाथ शिंदेंनी आज धंगेकरांना समजही दिली आणि शाबासकी सुद्धा। याच विषयावरती लवकरच पडदा पाडण्याचे संकेतही शिंदेंनी दिले। पण जमीन परत मिळवल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार धंगेकर यांच्या सोबतच जैन समाजाने देखील केलाय। त्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापणार आहे की काही तोडगा देखील निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। हट्टाला पेटलेले धंगेकर जैन मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार आहे। महायुतीत मिठाचा खडा पडू नये याची चिंता असणारे एकनाथ शिंदे। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। सल्ला ऐकणारे पण मोहोळांविरुद्धची मोहीम मात्र सुरूच ठेवणारे धंगेकर। ते म्हणल्याप्रमाणे धंगेकर वेडा झाला तर नक्कीच वेडा झाला। जोपर्यंत जैन धर्मियांचं मंदिर त्यांच्या ताब्यात मिळत नाही, बोर्डिंग मिळत नाही, तोपर्यंत हे वेडे पण जाणार नाही। आणि विषय संपवण्याची घाई झालेले उपमुख्यमंत्री शिंदे। अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे। विषय संपलेला आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी त्यांचे पुण्यातले नेते रवींद्र धंगेकर काही हा विषय इतक्या सहजासहजी संपवायला तयार नाही। पुण्यातील मोक्याच्या जागी असणाऱ्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या आणि मंदिराच्या बेकायदा जमीन विक्री प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप धंगेकरांनी लावून धरलाय। गेले आठवडाभर रोज नवनवे आरोप करून हा विषय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या धंगेकरांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली। ह्याच्यामध्ये जैन धर्मियांची जागा कशाप्रमाणे तपशीलवार हे पत्र पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलं मी की ही जैन धर्मियांची जागा मुरलीधर मोहोळ यांच्या मान्यतेने यांच्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या हस्तकांनी मिळून ही जागा हडपलेली ती परत मुक्त करा आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन जर यांची चूक असेल तर त्यांचा राजीनामा घ्या। धंगेकरांनी शनिवारी हे पत्र लिहिलं आणि त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली। या भेटीनंतर पुण्यात दाखल झालेल्या शिंदेंनी धंगेकरांची भेट घेत त्यांना एक सल्ला दिला। हा सल्ला देताना शिंदेंच्या चेहऱ्यावरचं सूचक हास्य बरंच काही सांगत होतं। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही। अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोललेत। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। तर पुण्यातल्या जैन हॉस्टेलचा विषय धंगेकर लावून धरत असताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मात्र हा विषय संपल्याचं जाहीर करत लवकरच त्यावर पडदा पडेल असे संकेत दिले। ते आता झालं, बोलून झाले ते बोलून, आणि तो एक कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून। त्यांनी अगोदरच हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल। अर्थात एकनाथ शिंदेंची भेट होण्याच्या काही तास अगोदर धंगेकरांनी एक्स पोस्ट करत मुरलीधर मोहोळांवर आरोपांची मालिका सुरूच ठेवली। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही। श्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाइंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले। ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाइंग क्लबनं विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं होतं। यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे। याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा असं आव्हान धंगेकरांनी मोहोळांना दिलंय। हे आव्हान देतानाच त्यांनी धरणे आंदोलनाचीही तयारी केली आहे। धरणाला बसणारे दिवसभर उद्या बसून मी जैन मंदिरच्या बाहेर बसणार आहे, जिथं जैन बोर्डिंग आहे त्याच्या बाहेर बसणार आहे, त्यांच्या अंगणात जाणार नाही, काय नाही, रस्त्यावर जाणार। पण धंगेकर हा राजकीय फक्त माझ्यावर शिक्का म्हणून, पण मी जैन धर्मांच्या बाजूने। जैन मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार आहे आणि ते म्हणल्याप्रमाणे धंगेकर वेडा झाला तर नक्कीच वेडा झाला।
जोपर्यंत जैन धर्मियांचं मंदिर त्यांच्या ताब्यात मिळत नाही, बोर्डिंग मिळत नाही, तो पण हे वेळे पण जाणार नाही. मोहोळ जर माझे डॉक्टर असतील तर त्यांनी हा लवकर प्रकरण निकालात काढावं आणि मी त्यांचे मग आभार मानन. 28 तारखेची वाट न बघता आजच त्यांना घेऊन टाका. सोमवारी चांगला दिवस आहे, महादेवाचा वार आहे. एकीकडे धंगेकर आंदोलनाची तयारी करत असताना दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही शनिवारी या विषयावर लवकरच पडदा पडण्याचे संकेत दिले. जैन बांधवांना अपेक्षित तेच घडेल असं मोहोळांनी जैन बांधवांना सांगितलंय. जे काही जैन बांधवांच्या सोबत न्याय होणं अपेक्षित आहे, पुढच्या काही दिवसात त्याचा न्याय होण्यासाठी माझी महत्वाची भूमिका राहील आणि लवकरात लवकर हा विषय समाजाला हवा तसाच सुटला जाईल हे मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो. तर मोहोळांनी जैन बांधवांची भेट घेतल्यानुसार हा विषय संपेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही व्यक्त केलाय. माननीय आमचे मुरली मोहोळजी यांनी स्वतः काल जाऊन परमादरणीय जैन मुनीसमोर त्यांनी आपलं वक्तव्य केलं आहे की त्यातून त्याचा काही संबंध नाही, पण त्यांनी हे सांगितलं आहे की आंदोलनाची वेळ येणारच नाही, आम्ही हा प्रश्न सोडवू. त्यामुळं मला वाटतं की मुरली मोहोळनी त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्या ठिकाणी ते गेलेत आणि त्यांनी कमिटमेंट केलं आहे. मला वाटतं हा प्रश्न सुटेल. समाजाला हव्या त्या पद्धतीनं प्रश्न सुटण्याचं आश्वासन देणारे केंद्रीय मंत्री मोहोळ, प्रकरणावर पडदा पडल्याची भाषा करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतलेले रवींद्र धंगेकर, तिघांना अपेक्षित असणारा विषयाचा शेवट एकच आहे की वेगवेगळा, याची चर्चा आता पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली आहे. पुण्याहून मिकी घाईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.